नागपूरमधल्या तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी संचारबंदीचे आदेश काढलेले आहेत। पुढील आदेशापर्यंत नागपूरमधील संवेदनशील भागात संचारबंदी ही लागू असेल। कोतवाली, लकडगंज, पाचपावली, गणेशपेठसह इतर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। रात्री 2 घंटात झालेल्या दगडफेकीनंतर आता नागपूर पोलीस आयुक्तांनी ज्या परिसरामध्ये रात्री तणावपूर्ण परिस्थिती होती त्या परिसरात आता संचारबंदीचे आदेश दिले। त्यानंतर आपण पाहतो की पोलिसांचा मोठा फौजफाटा रात्रीपासूनच ज्या परिसरामध्ये ते एकूणच लावण्यात आले आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी जी काही दगडफेक करण्यात आली होती, काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती, ते वाहनं जे आहे ते आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी उचलण्यात आले आहे। सोबतच जे दगड या परिसरात पडले होते ते देखील ट्रॅक्टरमध्ये भरून जे आहे ते या ठिकाणून दुसरीकडे नेण्यात आले आहे। त्यामुळे या परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात आली आहे आणि रात्री दगडफेकीमध्ये 30 ते 40 पोलीस कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, हे देखील जखमी झाल्याची माहिती समोर येते आणि सोबतच 50 पेक्षाही जास्त संशयित आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि सायबर विभागाच्या मदतीने आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जे आहे ते अजूनही काही संशयित आरोपी जे आहे ते मिळू शकतात आणि याची संपूर्ण तपासणी करून जे आहे ते काही आरोपींना अजून पोलीस जे आहे ते ताब्यात घेऊ शकतं। सद्यस्थितीमध्ये तरी पोलिसांकडून कोणताही अधिकृत आकडा देण्यात आलेला नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या माध्यमातून जे आहे ते आता अधिकृत आकडा जाहीर केला जाऊ शकतो। मात्र सद्यस्थितीमध्ये ज्या परिसरामध्ये रात्री जे आहे ते तणावपूर्ण स्थिती होती त्या ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आणि आता सद्यस्थितीमध्ये पाहू शकतो की आपण शांततापूर्ण वातावरण जे आहे ते सध्याला या परिसरात तरी पाहायला मिळतो आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। अगदी या सगळ्या संदर्भात आमदार प्रवीण दटके यांनी काय म्हटलंय पाहूया। मोठ्या प्रमाणात कुमक आहे, पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुक्कर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे। गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती। सकाळी परिस्थिती वेगळी होती, पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जायफळ झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे। याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।